राहणार बारामती. कुणाचं गाव रे बारामती? माळूचं हा आमचं गाव आहे. तुमचं गाव? अजून कोणाचं गाव आहे? अजित दादा अजित दादा. सुळे. सुप्रिया सुळे. Hello, it's so nice to meet you. ही पुन्हा मारवाडी. माझं नाव प्रशांत गात, गाव गाव संभाजीनगर. सोलापूर येथे काय जिव्हाळा विकास अपंगमती संस्थेतर्फे संचलित आपण मतिमंद मुलांच्या क्षेत्रात काम करतो. मतिमंद मुलांचं पुनर्वसन व्हावं या उद्देशाने आणि जिव्हाळा अपंगमती विकास संचलित ह्या संस्थेतर्फे आपण डे स्कूल आणि रेसिडेन्शियल स्कूल पण चालवतो. सोलापूर, बार्शी अशा ठिकाणी आपले डे स्कूल आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे तो हा प्रौढ मतिमंदांचा पुनर्वसनाचा प्रोजेक्ट आहे आणि आशिया खंडातला हा असा एकमेव प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पाचं नाव जिव्हाळा शेतकी कर्मशाळा असं आहे. इथे 100 प्रौढ मतिमंद मुलं म्हणजे 18च्या वरची आणि 70पर्यंत अशी प्रौढ मतिमंद पूर्ण भारतातली, कोणी मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, कर्नाटक आहे, गोव्याची आहेत, ही मुलं सगळी इथे राहतात आणि रेसिडेन्शियल 100 मुलांचं हॉस्टेल आहे, 20 मुलींचं त्यांचं मुलींचं सेपरेट हॉस्टेल आहे. आणि उद्देश असा आहे की ह्या मतिमंद मुलांचं समाजात अजून मुख्य प्रवाहात ते आलेले नाही आहेत आणि मुख्य प्रवाहात यावं, त्यांचं पुनर्वसन करावं आणि त्यांची फिजिकल एनर्जी आणि मेंटल एनर्जी कुठेतरी युटिलाइज व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला. इथे साधारणतः आता संस्थेची 50 एकर जमीन आणि पुढे 50 एकर अशी 100 एकर जमीन आहे आणि ही मुलं ह्या 50 एकर शेतीमध्ये आता तुम्हाला सगळं डाळिंब आहे, शेवगा आहे, आंबा आहे, द्राक्ष आहे, ऊस आहे, ही सगळी हॉर्टिकल्चर सगळी शेती ही मुलं करतात. हा छोटा तुम्ही आपण समोरचा जो बघतो सगळा भाजीपाल्याचा प्लॉट आहे. उद्देश हा आहे की ह्याच भाजीपाल्याच्या प्लॉटमध्ये सगळ्या प्रकारचा सगळ्या प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या आणि सगळ्या प्रकारची फळं तुम्ही आता बघत असाल, लिंबू, मोसंबी, शेवगा, फणस, आंबा, सीताफळ, पेरू, ह्या सगळ्या केळी आहेत, ह्या सगळ्या प्रकारची फळं जेणेकरून वर्षभरात ज्या ज्या ऋतूमध्ये जी फळं खायला हवीत, विटॅमिन आणि सगळ्यांना पौष्टिकता मिळेल, ही सगळी फळं आहेत. आता हे तुम्ही सगळा भाजीपाला बघताय, कोबी आहे, फ्लॉवर आहे, टोमॅटो, वांगी. ह्याचा उद्देश असा आहे की फ्रेश भाजीपाला आणि ऑर्गॅनिक भाजीपाला यांच्या तब्येतीसाठी ते सकाळी येतात. आता थोड्या वेळाने मुलं बाहेर येतील, त्यांचं वर्कशॉप सुरू होतं. ते भाजी फ्रेश कटिंग करतात, तीच पिकवतात आणि तीच खातात. बाहेरून आपण कुठलाही भाजीपाला विकत आणत नाही. फळं सगळी इथलीच असतात. आता समोर बघत असाल तुम्ही, आता उन्हाळा सुरू झाला की मुलांना पाण्याचं प्रमाण आणि चांगलं कलिंगड आहे. आता हे सगळं तुम्ही कलिंगड साईज बघत असाल, सगळे कलिंगड सुरू झालेले आहेत. हे सगळे आता कलिंगड सुरू झालेले आहेत आणि मग इकडे टरबूज आहे. हे सगळे आता बाजूला तर टरबूज, खरबूज म्हणतो आपण, कुंदन खरबूज. आता हे सुरू हे क्रॉप कवर आहे, हे आपण इस्रायलवरून मागवलं. आता हे सगळं क्रॉप कवर आतून आता हे सगळं पिकं तुमची अशी सारू होतात. शेटिंग सगळं सुरू झालं आहे. आता आपण हे आज काढतोयच आणि हे सगळं जे उत्पादन होतं, डाळिंबाचं असो, आंबा असो, मागच्या वेळेस पपई होती, ते आपण सगळं एक्सपोर्ट करतो. आपण युरोपियन मार्केटमध्ये आणि सौदी अरेबिया, दुबई इथं सगळं आपण एक्सपोर्ट करतो. आणि ही सगळी शेती जी आहे हे मतिमंद मुलं करतात आणि इथला जो स्टाफ आहे सगळा 30-35 स्टाफ आहे, तो सगळा ॲग्रिकल्चर झालेलं वेल स्किल्ड ॲग्रोनॉमिस्ट आहेत. आणि आपल्याकडे एक 50 गाईचं गोठा आहे. नंतर यांत्रिकीकरणाचं सगळे ट्रॅक्टर, शेतीचे अवजारं आहेत, शेती आहेत. म्हणजे ॲग्री अलाइड जे सगळे उद्योगधंदे असतात, दुग्ध व्यवसाय असो, यांत्रिकीकरण असो, आपलं इरिगेशन सिस्टीम सगळे ऑटोमॅटेड इरिगेशन सिस्टीम आहे. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था सगळी, आपण मोकळं पाणी फ्लडनी देत नाही कुठे. आपल्याकडे सगळे असे 2-2 कोटी लिटरचे शेततळे आहेत मोठमोठी. पाण्याची बचत, सस्टेनेबल शेती कशी व्हावी, हा असा एकंदरीत आपला हा प्रकल्प आहे. आणि सगळी मुलं ही 1980 पासूनची संस्था आहे. गेले 45 वर्ष, अजून 5 वर्षात आम्ही रौप्य महोत्सव वर्ष साजरा करतो. मुलंही आनंद आहेत, पालकही आनंद आहेत. पालकांच्या सहकार्याने हे आता सगळं सुरू आहे. सर, सगळ्या मुली कशात काम करतात? भाजीपाला चिरायचा, भाजीपाला चिरायचा, निवडायचा, कांदा कापणं, लसूण सोलणं, मेथीची भाजी निवडणं, चोका पालक भाजी निवडणं आणि थोडीशी इतरत्र स्वच्छता. असं काम म्हणून आपण कुठल्याला काम देत नाही, असं ठरलेलं काही काम नाही आहे. त्यांना जे आवडतं ते. काही मुलांना भाजीपाल्यात काम करायला आवडतं, कोणाला फळभाज्यात, कोणाला गाईच्या गोट्यात, कोणाला इरिगेशन सिस्टीम. त्यांना जे आवडतं त्याच्याप्रमाणे हे काम, त्यांना जे शिकायचं आहे ते शिकवण्यासाठीच हे सेंटर आहे. आणि समजा कोणाला असं आवडच नसेल, म्हणजे मुळात मूड नसेल त्यांचा, त्याने मस्तपैकी फिरायचं, झाडाखाली बसायचं, जेवायचं, ऐश करायचं, काय करायचं नाही. कारण फक्त काय आहे उद्देश, बऱ्याच वेळी इथं मुलं आणताना ना आपण डॉक्टरकडून त्यांना मेडिसिन असे 15 गोळ्या 20 गोळ्या दिवसाला सांगितलेलं असतं. इतकं मेडिकल हायर डोस असतात. याचा उद्देश इथं आहे की इथं आल्यानंतर, आता तुम्ही जर बांधावरती बघितलं ना, आपल्याकडे 3,500 लिंबाची झाडं आहेत आणि लिंबाची झाडं म्हणजे हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन रिलीज करतात.
आपल्याकडे असे मुलं आहेत की जेव्हा आले होते त्यावेळेस 10-15 गोळ्या दिवसाला लागायचे टॅबलेट्स. इथं आल्यानंतर आपण त्यात 2 किंवा 1 जे आता BP आणि शुगर असा जो आजार आहे त्याला गोळी कंपल्सरी चालू ठेवावं. एखाद्याचं कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम असेल तर त्याची गोळी चालू ठेवावं लागते. तेवढ्या गोळ्या सोडून अशक्तपणा, विटॅपिन, अमुक तमुक असल्या कुठलेही मेडिसिन आपण ठेवत नाही. नॅचरली ते थोडंसं ॲडॉप्ट झालं नाही सिस्टीममध्ये. कारण सगळी जर झाडं आपण मोजली ह्या शेतामध्ये एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये तर साधारणतः 40 ते 45 हजार झाडं आहेत. आपण कार्बन क्रेडिटला गेलो तर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्या आता आपल्याकडे अप्रोच झालेलं. आता आपण ते तुम्हाला वरती वेअर हाऊस दाखवतो. बायोचार हे कन्सेप्ट हायड्रोपोनिक आता पुढचे प्रकल्प या संस्थेतर्फे आपण ते सुरू करतो. आता आंबे सुरू झाले. ही सगळी केशर आंब्याची बाग आहे. एकंदरीत साधारणतः 1000 झाडं आहेत. त्या 1000 झाडामध्ये मागच्या वर्षी आपल्याला 12 टन उत्पादन निघालं. आता 20 टनाच्या आसपास आहेत आणि पूर्ण केशर आहे. आपल्या मुलांना जेवढी लागतील तेवढी फळं काढून आपण मग हे सगळे एक्सपोर्ट करतो. मागच्या वेळेस सगळं 12च्या 12 टन आपण दुबईला एक्सपोर्ट केले. त्यावेळेस आता युरोपियन मार्केट टॅप करायचा विचार करतो आहे आपण. आणि सेटिंग ह्या वर्षी खूप चांगलं झालेलं आहे. आता हळूहळू उत्पादन सुरू होईल याचं. साधारणतः हे बघा आता हे सगळं आंब्याचं सेटिंग सुरू झालं. हे आंबाचं आहे. हा सगळं आंब्याचं आता सेटिंग सुरू झालं आहे. छोटे आंबे लागायला सुरू झाले आता. आंबा सगळ्या झाडांनीच लागतात. किती सेटिंग झाल्या? 1, 2, 3, 4, 5 आता एवढ्याला असे 10-12 केशर आंबे लागतात. साधारणतः मागच्या वर्षी 400 ग्रॅम 500 ग्रॅमचा एक आंबा भरला होता. खूप मोठे आंबे आणि सगळं ऑर्गॅनिक आहे. केमिकल आपण काहीच वापरत नाही जीवाम. कारण ही मतिमंद मुलं आहेत. आपल्या मुलांना फळं खायची असतात आणि एक्सपोर्टला रेसिड्यू फ्री लागतात. त्यामुळे आपल्याला केमिकल वापरताच येत नाही. आपण सगळे कंपल्सरी ऑर्गॅनिकच वापरतो. डिफरंट टाईप ऑफ वर्क आहे जे की एक उपेक्षित असा घटक की जे शेती कामामध्ये फार चांगल्या पद्धतीने त्यांचं स्किल आणि अंडरस्टँडिंगचा उपयोग करून ह्या मातीच्या एनर्जीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची मानसिक आणि शारीरिक विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. फार चांगल्या पद्धतीने त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचं काम की जे घरामध्ये समाजामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची प्रायोरिटी मिळत नाही, परंतु आम्ही त्यांनी तू करतो आहे, तुझ्यामुळं होते आणि तू केल्यामुळं हे सगळं डेव्हलप होते. हा कॉन्फिडन्स दिल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण होते आणि त्यांना जगण्याची उमेद निर्माण होते. तशाच पद्धतीनं चांगल्या प्रकारचं त्यांच्या स्किल डेव्हलप होऊन खूप चांगल्या पद्धतीनं इथं राहतात. चांगलं रिहॅबिलिटेशन होतं. चांगल्या कामामध्ये गुंतवून राहिल्यामुळं त्यांची एनर्जी, त्यांचं स्किल आणि एकंदरीत सायकोलॉजिकल फिजिकल इम्प्रूव्हमेंट होण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो. तुम्ही सांगा. कामात तुम्ही काम काय काय करता सांगायचं. आणि तू पण उभा इकडे काम तिकडे उभा कामाच्या बाजूला जा तिकडे. काय कामं करतो? एक नाव सांगायचं आणि काम सांग. प्रोग्रामिंग काय आहे आपलं? एक गणेश समुदाय. गणेश अंबादास सोलापूरचं आहे. मी ते सगळं आळे करतो आणि रोपं लावणं करतो आणि खड्डे करणं करतो आणि ते कढीपत्त्याचं हे करत रोप लावतो आणि ते सगळे करतो. पण भाजीपाल्याचं आणि सुका पालकचं हे करत बसतो मस्त ते. आणि सर जे काम सांगतात ना ते काम करतो मी सगळं ते व्यवस्थित करतो. दूध काढतो. आता प्रशांत, तुझं नाव सांग आणि माहिती सांग. काय काम करतो? मी शेतातले सगळे काम करतो. भाजीपाला लावतो. नाव सांगा अगोदर. माझं नाव प्रशांत गात. गाव संभाजीनगर. बरं. काम काय करतो? काम काय करतो? काय करतो सांग. शेतातले काम करतो. भाजीपाला कामात. हा बरं, मी तू सांग. माझं नाव रजित देशपांडे आहे. गाव कुठलं आहे सांगायचं? मी बिजापूरचा आहे. व्हेरी गुड. कर्नाटक. मला पाला गोळा करणे, मग कचरा काम मराठी कचरा गोळा करा. ನೀ ಕನ್ನಡ ಮಂದಿ ಮಾತಾಡು. ಕನ್ನಡ ಪಾಲ ಗೋಳ ಮಾಡೋದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ನಾನೇ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತೆ ಏನೇನು ಮಾಡ್ತೇಳಿ? ಯೋಗಾಸನ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ? ವೆರಿ ಗುಡ್. ವ್ಯಾಯಾಮ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ? व्यायाम ಮುಂಜಾನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. तुम्ही सगळे खुश आहात का इथे? रुटीन सांग. सकाळी 6 वाजता आम्ही उठतो. 6 वाजता उठल्यानंतर आम्ही ब्रशिंग करतो आणि मग आमचा 1 किलोमीटर धावून आम्ही परत आमच्या ह्याच्यामध्ये येतो आणि मग तिथं सूर्यनमस्कार, PT, योगासनं असे प्रकार करतो. त्याच्यानंतर शेतातली
9 वाजता शेतातली जी कामं असतात म्हणजे भाजीपाल्यातली खुरपण करणं, नंतर आळे करणं, नंतर किचनमध्ये थोडी कामं करतो जरा थोडं, आणि मग 12-12:30ला आम्ही तिकडे आमच्या जेवण करतो 12:30 वाजता, आणि जेवण नंतर मग थोडी विश्रांती घेऊन 3 वाजता परत 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही फील्डला येतो. मग सकाळची जी कामं राहिलेली करतो. नंतर मग संध्याकाळी 5:30ला तिकडं 6ला येतो. नंतर क्रिकेट, नंतर व्हॉलीबॉल हे खेळतो. मग 6 वाजता आमचा चहा होतो, आणि चहा झाल्यानंतर टी व्ही बघतो थोडे 7-7:30पर्यंत. मग 7:30ला आमचं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर 9:30ला आम्ही झोपून जातो. तुमचं नाव काय? माझं नाव गजानन दरकाळात कामत, वय मी काय तुमचं? मुंबईचा. वय काय आहे? वय 63. किती वर्ष झाली इथे राहता? 35 वर्ष. 35 वर्ष. Field now on the kitchen वाव, दॅट्स गुड. and पुन्हा rice and this thing. ओ, व्हॉट्स युअर नेम? My name and वेर आर यू फ्रॉम? in पुन्हा. ओके, नाईस. Very nice. हा, आणि Very nice. हॅव अ गुड डे. तुझं नाव सांग. माझं नाव कुठलं गाव बिव सांग. प्रसाद आणि जाधव. चिंडत business. ओके ओके. प्रसाद आणि जाधव. पोरं मी म्हणलं त्यांना अन्या गाणं भारी म्हणते. गाणं म्हणून टाकू नका तुझ्या आवडीचं. कुठलं म्हण तुझ्या आवडीचं. देहाची चिजोरी भक्ती चांत ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. विटे डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरच्यांच्या आहे किती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुदावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, चाचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. 7 जणू भिंतीवरच्या आरसा विरोई, आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी. घडोघडी अपराध्यांचा तोर सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. वा 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 वा, खूप छान. मस्त. गाईचा गोटा सगळा हा सांभाळतो. अच्छा. चल जाऊन येतो आम्ही. जाऊ तिथलं गवत काढून घ्या प्लॉट मधलं.